बघूयात मग आता या जोडीला कोण चॅलेंज करणार आहे. खूप हात वर झालेले आहेत एकदम. आता अशा वेळी काय करायचं हे मला माहिती नाहीये. परीक्षकांनाच मी निर्णय विचारतो. अशा वेळेला मला वाटतं चिठ्ठी काढायची. ओहो, जयवंत वाडकर आणि अमिता खोपकर. या तुमचा तुरा घेऊन मैदानात. आता इथे येणार आहे लग्नासाठी उत्सुक असलेली एक तरुणी, जी शोधते आपल्यासाठी एक छानसा सुंदरसा हँडसम वर. आता बघूयात देवानं तिच्या नशिबात नक्की कोण लिहिलंय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करणार आहोत चॅलेंज ऍक्सेप्ट केलेल्या जोडीचं, जयवंत वाडकर आणि अमिता खोपकर. पण त्याआधी मला परीक्षकांना विचारायचंय की तुम्ही किती तुरे लावणार आहात या जोडीसाठी. आमच्यातर्फे 1 तुरा. म्हणजे ही जोडी लढणार आहे 3 तुऱ्यांसाठी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात या जोडीचं. आजा आई बहार राजकुमार तेरे बिन रहा न जाए. आजा सारेगमपा. अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया. मैं हूँ कौन, मैं हूँ कौन, मैं हूँ कौन, मैं हूँ मैं हूँ मैं हूँ डॉनशासन. नाही नाही दुःशासन. नहीं मैं हूँ बकासूर. मैं हूँ AK-47. तू बोफोर्स. अय्या तुम्ही मला ओळखलं. डिचो डिचो डिचो. मग ओळखणारच. अगं आता एवढं खाऊन खाऊन बोफोर्स सारखी दिसते. वारे 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 वा. तुमचं नाव काय आहे. AK-47 म्हणजे माहितीये का तुला. काय? के म्हणजे काय कौरव. आणि कौरव काय 100 आहेत. 100 मधला मी आहे ना 47 वय आहे. म्हणून K-47. अगं बाई मग हे कशासाठी. असंच गंमत म्हणून. गंमत विरंगुळ म्हणून. म्हणजे एके दिवशी नाही नाही नाही. माझा पत्ता कोणी दिला हो. शकुनी मामानी. एक काहीतरी सांगा हो. शकुनी दिला की मामानी दिला. अरे शकुनी माझ्या मामाचं नाव आहे. कोणी ठेवलं कोणी आहे ना. अरे कुणी ठेवलं असेल त्याचा काय संबंध. लग्न तुला माझ्याशी करायचं की मामाशी करायचंय. तुमच्याशी करायचं. मी पण तुला आता एक प्रश्न विचारू. एकत्र कुटुंब पद्धती तुला चालेल. चालेल ना. आमच्या घरी सुद्धा ना एकत्र कुटुंब पद्धतीच आहे. हो हो. किती माणसं आहेत. किती माणसं आहेत. 10. दिचा 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 10 म्हणजे काय एकत्र कुटुंब आहे का. अगं कुटुंब कसं तुडुंब भरलेलं पाहिजे. मग अरे आम्ही किती 100 आहोत. मग आमच्या बायका, आमची मुलं, त्यांची नातवंड असे मिळून आम्ही सगळे 875 आहोत. आणि तुला सांगू का 25 आहेत ना. 25 ते ड्यू आहे. मला सांगा ना तुम्ही खेळ कुठले कुठले खेळता हो. लाज नाही वाटत. हे असं करायला लाज नाही वाटत. चावटपणा. अहो एवढा महाभारत झाला तरी सुधारला नाही तुम्ही. अगं द्यूत खेळतो आम्ही. द्यूत. तू बोल द्यूत बोल. अरे आमचे प्रजादे आहेत ना त्यांनी या खेळामध्ये आहे ना जिंकून केवढी प्रॉपर्टी केल्या माहितीये का. तुम्हाला तुम्हाला क्रिकेट येतं का हो. तो म्हणजे काय आपला फॅमिली गेम आहे तो. KPL. म्हणजे काय. KPL नाही माहिती. नाही. कौरव प्रीमियर लीग. काय आहे आमचे ते ना पितामह पिताश्री हे सगळे असे मूळ पुरुष आहेत ना 8 आहेत 8. ते कॅप्टन होतात मग. आणि मग ते काय करतात आमच्यात लिलाव करतात. हे प्लेयर निवडतात. मग 8 टीम होतात. मग आता उरलेले अंपायर होतो, कोणी रेफरी होतो, कोणी स्टाफ होतो. तरी सुद्धा काही उरतच असतील हो की नाही. हो उरणारच. प्रेक्षक म्हणून कोण बसणार. मग उरलेले प्रेक्षक. आणि मी नेहमी आहे ना प्रेक्षकांमध्ये असतो. आपलं लग्न झाल्यानंतर तू येशील ना
मी तुला आहे ना चिअर गेल म्हणून हो येईल ना. करशील ना चिअर हो गेल येईल. मग मी टीव्हीत दिसेन ना. टीव्ही हा? अरे का नाही दिसणार अरे आमच्याकडे टीव्हीचा बाप आहे बाप हो? हा संजय वाच मग अख्खं महाभारत त्यांनी टीव्हीवर लाईव्ह टेलिकास्ट केलंय बाई कौतुकच आहे तुमचं. म्हणजे तुम्ही इतकी भावंड हा त्यांच्या वहिन्या आणि हे बाप रे कसं लक्षात ठेवता तुम्ही. कसं म्हणजे काय बिल्ला अगं बाई गप्पा मारण्याचे सुद्धा पैसे घेता तुम्ही. हो पैसे ए तसा बिल्ला नाही का हे हवा हा बिल्ला AK-47 तुला सांगू का म्हणजे कसं आम्ही ओळखतो माहितीये का हे गाड्यांचे नंबर कसे असतात MH0212 तसं हा AK-47. अगं बाई. हा आता तू माझ्याशी लग्न केलंस ना इश. की तुझा नंबर काय होणार माहितीये AK-47 00 इश नाही 001 आणि आपल्याला जर का मुलं झाली तर मग मुलं झाली की AK-47 00001 2 3 4 5 6 7 8 बस अहो मारताय की काय. धडम मग आपण कधी करूया फुल टाइमपास नाही म्हणजे कधी करूया लग्न. नाही, मला लग्न करायला आवडेल तुमच्याशी. अहो मी माझ्या लेकीसाठी स्थळ घेऊन आले होते इकडे. लेकीसाठी चालेल ना तिच्यावर आपण डिच्चू करू ना. मला टिच्चू चालेल हो पण तिला कसं चालेल. मग? हो माझ्या नजरेत ना एक स्थळ आहे. कोण सांग ना नाही, पण. नाही, मी आलेच. अरे, पण काय कुठे चालली? आले मी. अहो, अरे, थांबा जरा, अरे, तुम्ही थांबा. भोपास. अहो एवढा राजपिंड इकडे स्वप्नील बसलेला असताना मी माझी मुलगी तुम्हाला कशी देईन. ए स्वप्नील माझ्या लेकीशी लग्न करशील काय रे. ए बेवफोर्स ए वीग लावलायस मोठा वाजव ना वाजव आता वाजव. क्या बात है जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या जोडीसाठी. आता विचारूयात परीक्षकांना की कसं वाटलं हे स्किट. सगळ्यात आधी जयवंत दादा आणि अमिताताई तुमचं मनपूर्वक स्वागत. त्यामुळे मी तुम्हाला जज करायच्या लायक नाही आयुष्यात कधी होणार नाही. सो थँक्यू सो मच फॉर गिविंग मी दिस ऑपॉर्च्युनिटी की तुम्ही तिथे आणि मी इथे आणि मी तुमच्याबद्दल काहीतरी चांगलं बोलू शकेन ही संधी मला या कार्यक्रमामुळे मिळाली. त्याबद्दल तुमचं आणि कार्यक्रमाचे मनपूर्वक आभार. थँक्यू. महेश सर सबटलिटी इन तुमच्या ज्या ॲक्टमध्ये होती ना सबटलिटी ब्युटिफुल दॅट वॉज जस्ट आणि ते थ्रूआउट तुम्ही मेंटेन केलं जस्ट वंडरफुल. आणि मला असं वाटते आजच्या सर्व परफॉर्मन्सनी फू बाय फूला एक सुपर डुपर हिट शो डिक्लेअर केलेला आहे. तर बघूयात आता महेश सर किती मार्क्स देत आहेत आणि 2 जोड्यांपैकी कोण ठरणार तुर्रेबाज जोडी. महेश सर 9 गुण दिलेले आहेत. क्या बात है. आणि आता मॅचचा सगळा निकाल अवलंबून असणार आहे स्वप्नील सरांच्या मार्कांवरती. तेव्हा आता बघूयात निकाल काय आहे. स्वप्नील सर